पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधानांनी या अधिवेशनाबद्दलची एक आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे। दुसरीकडची ही दृश्य जंतर मंतरवरची। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने तरुणाई आणि जेन्सी जमलेले आहेत। या सगळ्यांनाच या ठिकाणाहून हटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। लाठीचार्ज करण्यात आला। मोर्चाला परवानगी मागण्यात आलेली नाही असं पोलिसांनी म्हटलेलं होतं। परवानगी देण्यात आलेली नाही असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र तरीही शांततेत संसदेवर मोर्चा काढणारच असं काँग्रेस जनता पार्टीने मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते सध्या या जंतर मंतरवरती सामील झालेले आहेत आणि आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडनं केलं जातं। आणि दिल्ली पोलिसांकडनं खरं तर दिल्ली पोलिसांकडनं त्यांना सांगण्यात येतं भगत सिंगांचा फोटो घेऊन एक तरुण या ठिकाणी पोहोचलेला आहे। कहां से आए हो और आपकी क्या मांग है? आज के दिन में दिल्ली पुलिस जंतर मंतर से बाहर नहीं जा रहे। देखिए, मेरा नाम स्वतंत्र यादव है और हम गाजियाबाद से आए उत्तर प्रदेश से। ठीक है, हमारी मांग कम से कम 1 महीना हो गया है। हमारी सिर्फ इतनी सी मांग थी, अगर आप मान लेते तो इस प्रोटेस्ट की शायद जरूरत ही नहीं पड़ती। इतनी सी मांग थी कि आप शिक्षा मंत्री का इस्तीफा दिलवा दीजिए, क्योंकि जिस तरीके से शिक्षा मंत्री की उसने जो आत्महत्या करी है, उनके माँ बापों से पूछिए दर्द क्या होता है। मैं भी 2 बेटों का बाप हूँ और आज मैं अपने बच्चों के भविष्य के लिए लड़ने यहाँ जंतर मंतर आया हूं। और मैंने तो यही आह्वान करा है देश की जनता से, क्योंकि आने वाला समय हमारा अंधकार में चला जाएगा। हमारी मांग यही थी कि नरेंद्र मोदी जी, आप एक बार सोनम वांगचुक से मिलते और उनके अनशन को खत्म करवाते। आप बोलते कि हम धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेंगे और आप इस अनशन को खोलिए। आप इतनी परेशानी मत उठाइए। आपने देखा होगा यही तानाशाही की प्रकाष्ठा है। खरं तर आपण पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी द्यावा या मागणीकरता ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्ली पोलिसांकडनं या सगळ्या बसेस या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि खरं तर पेक्षाही जर आक्रमक पद्धतीने झालं तर सगळ्या तरुणांना जे आहे ते या संपूर्ण बसेसमध्ये त्यांना धरपकड करण्यासाठी हे बसेस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। देशभरातून सर्वच मंडळी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात हा सगळा तरुण वर्ग आहे आणि हळूहळू हा सगळा तरुण वर्ग जो आहे तो या जंतर मंतरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता कुठेतरी ही बॅरिगेटिंग जी आहे ती उघडण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक करून या सर्वच तरुणांना जे आहे ते आतमध्ये जंतर मंतरच्या दिशेने या ठिकाणी सोडलं जाताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त आहे आणि ही संपूर्ण आंदोलन जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडनं होतोय का असा देखील सवाल जो आहे तो विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आपण पाहू जवळपास 10 ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ही दोन्ही दृश्य जंतर मंतरवरची आपण पाहतोय। एकीकडे काही वेळापूर्वी जंतर मंतरवर त्या ठिकाणी असलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। मात्र सध्याची परिस्थिती ही आहे की मोठ्या संख्येने जेनझी आणि तरुणाई या जंतर मंतर परिसरात दाखल झालेली आहे। या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि 5000 पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलेलं आहे। सोबतच या ठिकाणी संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर सुद्धा लावण्यात आलेला आहे। इंटरनेट या ठिकाणी संपूर्णपणे सेवा जी आहे ती ठप्प ठेवण्यात आलेली आहे। मोर्चाला परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळेच काल रात्रीपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अधिकचा वाढवण्यात आला। कालपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमायला सुरुवात झालेली होती। रात्रीतून आंदोलकांची संख्या वाढत गेली आणि ही दृश्य आता आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच पोलिसांनी इथून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला। पोलिसांनी अनेक परिसर जे आहेत ते नो गो झोन म्हणून पण घोषित केलेले आहेत। यामध्ये विजय चौक असेल, संसद मार्ग असेल, ट्रान्सपोर्ट भवन आणि इंडिया गेट परिसर, राष्ट्रपती भवन, सेवातीर्थ आणि प्रमुख सेल्फी पॉइंट इथे नो गो झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। ठिकाणी लागलेलं असल्याचं या ठिकाणाहून पुढे जे आहेत ते कोणालाही सोडत नाहीयेत आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली असल्याचं पाहायला मिळतं आणि ही ऍक्शन मोड वरती सध्या हे सगळं फोर्स जे आहेत ते या ठिकाणी तैनात
ही दृश्य आपण पाहतोय, मोबाईल जॅमर त्या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला, इंटरनेट सेवा त्या ठिकाणी खंडित ठेवण्यात आलेली आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। मोठ्या संख्येने जमलेली ही जेनझी तरुणाई, हे सगळेच आज संसदेवर जो मोर्चा काढला जाणार आहे त्यात सहभागी होण्यासाठी आलेले होते। तर तिथे अगदी मोठ्या संख्येने काही यूट्यूबर्सची सुद्धा संख्या दिसतेय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी आहे सीजेपीच्या या संपूर्ण आंदोलनाची। त्यासाठी आधी सोनम वांगचुक यांचं उपोषण, मग दिपके यांचं उपोषण आणि आज जी तारीख घोषित करण्यात आलेली होती त्यानुसार संसदेवर मार्च काढणारच, मोर्चा काढणारच असं सीजेपीकडून स्पष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे रात्रीपासूनच या ठिकाणी निमलष्करी दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या तणावाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय। सीजेपीकडून सर्वपक्षीय नेत्यांना देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। सध्या या आंदोलनात महुआ मोइत्रा असेल, चंद्रशेखर आझाद असेल हे सहभागी झालेले आहेत, आपचे नेते सहभागी झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला हवं अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर आझाद यांनीही दिली आहे। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जेव्हा इथे उपोषण सुरू होतं तेव्हा आपण पाहिलेलं होतं विरोधी पक्षात ही दृश्य